नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी विचारमंथन करणार आहोत. तो म्हणजे मानवी जीवनातील सामाजिक संबंध आणि सामाजिक संबंधाच्या जतनासाठी आपण ज्या संवादाचा अवलंब करतो तो संवाद कसा असावा, त्या संवादामध्ये जे आपण वापरतो ते शब्द कसे असावेत याबद्दलचं हे विचारमंथन असणार आहे. अरिस्टॉटलनी म्हटलंच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समूहामध्ये किंवा समाजामध्ये राहतो, तो एकटा राहू शकत नाही. आणि माणसाला स्वस्थ राहायचं असेल तर समूहाची किंवा समाजाची गरज असते. मॅकआयव्हर आणि पेज म्हणतात की सामाजिक संबंधाचं जाळं म्हणजेच समाज होय. मानवातील सामाजिक संबंधांनी मिळून सामाजिक समूह तयार होत असतो. मानवी जीवनामध्ये व्यक्तीला स्वस्थ आणि स्थिर राहायचं असेल तर त्या व्यक्तीचे समाजबंध किती विकसित आहेत, त्याचे मित्रपरिवार किती समृद्ध आहे यावरून त्याचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा अवलंबून असतं. म्हटलं जातं ना की झाडाला पान कमी इतकं माणसाला नातं असावं. या नात्याचा मर्मच हा आहे की तुम्हाला नातं जोडणं सोपं असतं, परंतु ते टिकवणं कठीण असतं. टिकवणं कठीण म्हणजे काय? त्या टिकवण्यासाठी संवाद हा खूप महत्वाचा आहे. व्यक्ती जेव्हा इतरांशी आंतरक्रिया करतो, इतरांशी संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा ते टिकवणे किंवा त्याला समृद्ध करणे सुद्धा गरजेचे असते. आणि म्हणून त्यातला एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे आपला संवाद, आपली भाषा, आपलं वर्तवणूक किंवा आपण जे काही इतरांशी बोलतो ते बोलत असताना सगळ्यांनी भान ठेवून बोललं पाहिजे. परंतु हे भान सगळ्यांनाच असतं असं मात्र आढळत नाही. म्हणजे कसं की अनेकदा व्यक्ती इतरांशी बोलताना कोणी टोचून बोलतो, कोणी द्व्यर्थी बोलतं, कोणी कुळसट बोलतं, कोणी टीका करतं, तर कोणी तोंडावर गोड बोलून माघाऱ्या त्याच्या खोड्या काढतं. तर अशा प्रकारचा हा चुकीचा संवाद, लूज टॉकिंग ज्याला म्हटलं, गॉसिप ज्याला म्हटलं जातं, असं गॉसिप किंवा लूज टॉकिंग केलं नाही पाहिजे. शब्द हे एका शस्त्रासारखे असतात. आपण शब्द किती जपून वापरावेत याचं भानही आपणास हवं असतं. म्हणून कोणता शब्द कुठे नेमकेपणाने वापरावा याची जाण सुद्धा माणसाला हवी असते. तेव्हाच माणसाचे संबंध हे समृद्ध होतात, दृढ होत जातात आणि माणसाचे संबंध टिकून राहतात. मग ते नातेसंबंधातील असतील, आप्तसंबंधातील असतील किंवा बाहेरच्या जगातील औपचारिक संबंधातील संबंध सुद्धा का असेना. तुम्ही एखाद्याचा स्वभाव पहा. एखादा व्यक्ती इतरांवर इम्प्रेशन टाकण्यासाठी काहीतरी जास्तीचं बोलतो, कोणी दबाव ठेवण्यासाठी जास्तीचं बोलतो, पण अशामुळे इतर व्यक्ती तुम्हाला त्यावेळेला कदाचित क्रॉस करणार नाहीत, परंतु त्यानंतर मात्र तुमच्या माघाऱ्या त्याची टीका करतात, त्याची चिकित्सा करतात, आवडलं नाही बोलणं असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये त्यावेळेस तुमचा प्रतिकार करायची क्षमता असते ती व्यक्ती तुम्हाला उलट उत्तर सुद्धा देऊ शकते. हे धोकेच नव्हेत का? इतकंच नाही तर अनेकदा काही लोक तुमच्याशी नातं सुद्धा संपवतात, तुम्हाला टाळतात. हे आपलं अपयश नव्हे का? मग असं अपयश कशासाठी आपण आपल्या पदरी पाडून घ्यायचंय? म्हणून नात्यांचा बंध जपण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी आणि सामाजिक संबंध टिकून ठेवण्यासाठी निश्चितच आम्ही आपला जो संवाद आहे तो संवाद अत्यंत सुरेख आणि समर्पक असला पाहिजे. एखादी गोष्ट एखाद्याला आवडली नाही म्हणून किंवा बदल करण्यासाठीची म्हणून निक्षून सांगायची असेल, परंतु त्याची सुद्धा एक रीत आहे किंवा त्याची सुद्धा एक अपेक्षित अशी नियमन आहे, मूल्य आहेत आणि या मूल्यांना अनुषंगून, या नियमांना अनुषंगूनच व्यक्ती वागत असतो. ज्या व्यक्तीच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असतो तो व्यक्ती माणसं कमवण्यामध्ये लौकिक प्राप्त करतो, यात मात्र तिळमात्र शंका नाही. म्हणूनच कित्येकदा आपण जेव्हा इतर व्यक्तींच्या सानिध्यात जातो, इतर व्यक्तींशी संपर्क साधतो, तेव्हा मात्र किंवा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा माणसांनी शब्दांना फार जपून वापरलं पाहिजे, असंच एक कविवर्य सुद्धा म्हणतात. दत्ता सलगीकर हे कविवर्य आपल्या 4 ओव्यांमधून, आपल्या कवितेच्या 4 ओळींमधून शब्दांच्या महत्वाबद्दल आणि शब्दांच्या शक्तीबद्दल, महतीबद्दल आपल्याला
जागृत करतात. ते म्हणतात की शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले. शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले, नाहीतर शब्द भलतच बोलून गेले असते. नाहीतर शब्द भलतच बोलून गेले असते. शब्दांना माघारी बोलवले म्हणून बरे झाले. शब्दांना माघारी बोलवले म्हणून बरे झाले, नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते. नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते. शब्द तरुण बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही. शब्द तरुण बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही. अस्मितेच्या खाली पोट असते हे त्यांना माहीत नाही. अस्मितेच्या खाली पोट असते हे त्यांना माहीत नाही. मित्रांनो, असं हे शब्दाचं महत्व आहे. म्हणून आपल्या आयुष्यातील सामाजिक संबंध, कौटुंबिक संबंध, कुठलेही सामाजिक संबंध असो, इतरांसोबतचा संवाद असो, हा फार जागरूकपणे, समर्पकपणे, अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. त्यामधला स्मूथनेस हा टिकून ठेवला पाहिजे. आपुलकी टिकून ठेवली पाहिजे. हेच या आजच्या मंथनामागचा प्रधान हेतू होता. मला अपेक्षा आहे आपणास मला जे सांगायचं होतं ते नक्कीच आपणास ज्ञात झालं असेल. आपण सुद्धा कशा पद्धतीने आपले संबंध यापुढे सुधारणार आहात आणि टिकून ठेवणार आहात, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. नवीन विषयासह नक्कीच पुढे भेटूया. मी आपली रजा घेते.